जी मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी अनिलजी आहेत आपल्याबरोबर, सामाजिक कार्यकर्ते. अनिलजी, आज महापौरांशी ऋतू तावडे यांच्यासोबत आम्ही देखील बोलण्याचा प्रयत्न केला या मूळ समस्येवरती. स्थानिक नगरसेविका काय सांगतात ते तुम्ही ऐकलं, मात्र पालिका यंत्रणा वाढवत नाही म्हणून कित्येक वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे त्या ठिकाणचा, की आपल्याला जुहू चौपाटीवरती गेल्यानंतर कचऱ्याचंच साम्राज्य पाहायला मिळतं. अनिलजी. हो, आम्ही गेले 21 वर्ष बीएमसी बरोबर इंटरॅक्शन करतोय कचरा साफ करण्यासाठी. आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचं फ्रेमिंग वगैरे सगळ्यात आम्ही इंटरॅक्शन करतो. पण इम्प्रूव्हमेंट काहीच झालेलं नाहीये. आणि हे फक्त प्रॉब्लेम आहे फक्त जुलै आणि ऑगस्ट 2च महिने. तर ते 2 महिने सुद्धा सांभाळून घेत नाहीये बीएमसी. बरं. या 2 महिन्यात 900 टन एवढा कचरा येतो बीचवर. आणि दिस इज अ रेग्युलर फीचर, हे काय आजचं नाहीये. बरं. दरवर्षी हा येतो. तर बीएमसी ची तयारी असायला पाहिजे. पण आम्ही बीएमसीला एवढं आम्ही त्यांच्या पाठी लागल्यावर ते थोडंसं काम करतात. तर बीएमसीचं ह्याच्यात मोठं फेलियर आहे टू अँटिसिपेट अँड क्लिअर. एक तर हे जे नाला तुम्ही म्हणतात ना, ते रिव्हर्स, त्या नद्या आहेत, दोज आर सीझनल रिव्हर्स. तर त्याच्यात कचरा, नाल्याच्या बाजूला जे स्लम्स आहेत ते कचरा टाकतात. बरं. तर बीएमसीचं पहिलं फेलियर इज, तुम्ही लोकांना नद्यात कचरा टाकताना तुम्ही थांबवलं पाहिजे. तुमचं सॉलिड वेस्ट क्लिअरन्स असायला पाहिजे. ते तुमचं फेल होत आहे. दॅट इज फेलियर नंबर 1. सेकंड फेलियर आहे, तुम्ही नाला डिसिल्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट देतात. ते नाला डिसिल्टिंगचं जर प्रॉपर काम झालं तर हा कचरा बीचवर येणार नाही. बरं. पण हा कचरा बीचवर येतो म्हणजे नाला डिसिल्टिंग यू हॅव पेड. तर तुम्ही गार्बेज क्लिअरन्ससाठी पेमेंट केलंय, तुम्ही नाला डिसिल्टिंगसाठी पेमेंट क्लिअर केलंय, आणि त्याच्यानंतर बीच क्लिनिंगसाठी पुन्हा कचरा क्लीन करायच्यासाठी तुम्ही 3 लोकांना पेमेंट करताय. आणि तेही काम पूर्णपणे होत नाहीये. बरोबर आहे अनिलजी. मुंबईकर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.